मुंबईतील प्रामाणिक फेरीवाल्यांवर होणारा अन्याय आता खपवून घेतला जाणार नाही। मुंबईत बांगलादेशी घुसखोरांच्या नावाखाली आपल्या उत्तर भारतीय, गुजराती आणि स्थानिक मराठी फेरीवाल्यांना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि फेरीवाल्यांना संरक्षण देण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांची थेट पालिका मुख्यालयात भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली। येत्या 10 जून पासून मुंबईतील 99,435 नोंदणीकृत फेरीवाल्यांना पालिकेकडून QR कोड असलेली अधिकृत ओळखपत्रे मिळणार आहेत। या ओळखपत्रांमुळे काय होईल तर सर्व पात्र फेरीवाल्यांना त्यांचा व्यवसाय सन्मानाने आणि कायदेशीररित्या करता येईल। सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित अधिकारी आणि पोलिसांकडून होणारी हप्तेखोरी आता कायमची थांबेल आणि आमच्या फेरीवाला बांधवांना मोठा दिलासा मिळेल। 2014च्या फेरीवाला कायद्याची पूर्ण अंमलबजावणी करणे आणि टाउन वेंडिंग कमिटी लवकर स्थापन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। शिवसेना नेहमीच कष्टकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती आणि राहील। जय महाराष्ट्र। शेवटी महाराष्ट्रातून मराठी माणसांची हकलपट्टी होणार। मुंबईतील प्रामाणिक फेरीवाल्यांवर होणारा अन्याय आता खपवून घेतला जाणार नाही। मुंबईत बांगलादेशी घुसखोरांच्या नावाखाली आपल्या उत्तर भारतीय, गुजराती आणि स्थानिक मराठी फेरीवाल्यांना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि फेरीवाल्यांना संरक्षण देण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांची थेट पालिका मुख्यालयात भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली। येत्या 10 जून पासून मुंबईतील 90